Hi friends, I am Shinde teacher. Now in this video we are going to solve the workshop of an encounter of a special kind. First activity, state whether you agree or disagree with the following statement. Justify your choice with proper reason. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 5 सेंटेन्स दिलेले आहे. त्या सेंटेन्ससोबत तुम्ही ॲग्री डिसॲग्री आहात की नाही सांगून त्यामागील प्रॉपर रिझन सांगायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे, द कंपाऊंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. आय ॲग्री विथ धिस सेंटेन्स. In the first paragraph, narrator told us the compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. Second sentence, holidays provided us an opportunity to read various magazines and storybooks. I agree with this sentence because during Puja's vacation in West Bengal, children had a free time, hence holidays provided them various magazines and storybooks. Third sentence, the narrator made a mistake by saving the baby langur. I disagree with this sentence. On the other hand, the narrator provided a proper treatment with gently to the baby langur and show kind-hearted attitude towards baby langur. Fourth sentence, animals cannot convey emotion. I disagree with this sentence. There are so many examples of friendship between human beings and animals. It does not speak by using languages but shows a silent gratitude through their body languages. Next sentence, the narrator was 55 years old when this incident occurred. Occurred means happen. When the incident happened, narrator was in a teenage. The last paragraph of this lesson proves it. Second activity, match the phrases given in group A with their meaning in group B. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ग्रुप एमध्ये फ्रेजेस दिलेले आहे आणि ग्रुप बीमध्ये त्याचे मीनिंग दिलेले आहे, पण इंग्लिशमधून दिलेले आहे. त्यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. बघा, एमध्ये बघा पहिली फ्रेज, टू बी अ पार्ट अँड पार्सेल ऑफ, अत्यंत महत्त्वाचा भाग. बघा मीनिंग, टू बी ॲन इसेन्शनल ऑर इंटरनल पार्ट. बी, टू बी एनग्रॉस इन, एनग्रॉस तल्लीन असणे. बघा मीनिंग, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. सी, टू टेक नोटीस ऑफ, मीनिंग बघा, टू ऑब्झर्व अँड गिव अटेन्शन. डी फ्रेज बघा, टू फिगर आउट, सोडवणे. मीनिंग बघा, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ई, टू पॉन्डर ओव्हर, त्यावर सखोल विचार करणे. बघा मीनिंग, टू थिंक अबाउट सिरियसली. एफ, टू बी ओव्हरवेम्ड बाय, भारावून जाणे. मीनिंग, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. जी, इन अ फ्लॅश, क्षणार्धात. मीनिंग बघा, व्हेरी क्विकली. एच, टू फाइंड अ सॉलेस, समाधान आणि शांतता वाटणे किंवा शोधणे. बघा मीनिंग, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. थर्ड ॲक्टिव्हिटी बघा, राईट इन युअर ओन वर्ड्स. बघा इथे आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहे, त्यांचे आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमधील त्याचे जे ॲन्सर आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखक भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे का दुर्लक्ष करत होता. लिहून घ्यायचे. ही हॅड बिकम डीपली एनग्रॉस्ड इन द स्टोरी बुक. He was thinking the strict dogs might have cornered a helpless pig. B question A,
व्हाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. टू ग्रॅबचं मिनिंग आहे पकडणे. मदर लंगूर त्या बेबी लंगूरला खुराड्यातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न का करत नाही. ॲन्सर घ्यायचं आहे. इट हॅड कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू इट्स बेबी. इट हॅड शुअर्ड दॅट नॅरेटर सेव्ड इट्स बेबी लंगूर फ्रॉम द प्रेडक्टर. फोर्थ ॲक्टिव्हिटी बघा. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द occurrence of happening in the text in a sequential order. बघा, हा जो लेसन आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर ज्या इन्सिडंट आहे त्या इन्सिडंटचा क्रम आपल्याला योग्य लावायचा आहे. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 13 सेंटेन्स दिलेले आहे. 13 सेंटेन्सचा जो क्रम आहे तुम्ही व्यवस्थित लावायचा आहे आणि तो फोटो मला सेंड करायचा आहे. बघा त्या इन्सिडंटचे जे सेंटेन्स आहे ते मी क्रमाने रीड करते. फर्स्ट सेंटेन्स आहे, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. सेकंड, आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. थर्ड, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. फोर, I recalled the terrible custom in the animal clan. 5. I became deeply absorbed in the book. 6. I was engrossed in various magazines and storybooks. 7. I offered him a peeled banana. 8. I still fondly remember that encounter. 9. I gathered a stout stick and then started throwing stones. 10. I saw something horrible. 11. I was sure that food was not the only means of communications. 12. I managed to catch hold of baby Langoor's tail. 13. I allowed the mother access to her baby. असे 13 सेंटेन्स दिलेले आहे. 13 सेंटेन्सचा क्रम योग्य पद्धतीने लावून तुम्ही मला तो फोटो सेंड करायचा आहे. 5 ॲक्टिव्हिटी बघा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 and 6 लाईन्स. आता इथे पण पर्सनल रिस्पॉन्स लिहायचे. त्यांचे 2 क्वेश्चन आपल्याला इथे दिलेले, त्याचे ॲन्सर नीट वहीमध्ये लिहून ठेवायचे. बघा, व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड ॲन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. बघा मिनिंग ह्या क्वेश्चनचं. जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेतून परतत असताना जर तुम्ही एखादा जखमी पक्षी जर रस्त्यामध्ये बघितला तर तुम्ही काय कराल. ॲन्सर, व्हाईल रिटर्निंग फ्रॉम स्कूल इफ आय फाउंड ॲन इंज्युअर्ड wounded bird on the way, instantly I pick it in my hand. I will bring it in our backyard, take it safely in a cage. I will give it some food for it and water for drink. Then I use an ointment on its wound with gently, and finally I release it freely. Big question बघा. What opinion do you form about the narrator from the story? या स्टोरीमधून तुम्हाला लेखकाविषयी तुमचे मत सांगा. When the incident happened, we learned the narrator was just 15 years old. He is brave and kind-hearted. He dared to attack a dominant, powerful male langur. It's not easy to attack langur. He saved the baby langur from the furious langur and even fed it. Next activity बघा. Complete the following and write a paragraph on each of the given activities.
यामध्ये बघा आपल्याला मदर चाइल्ड अँड रिलेशनशिप असं बघा, यावर आपल्याला तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे. मदर चाइल्ड यांच्या रिलेशनशिपबद्दल रिलेटेड वर्ड्स लिहून त्यावर तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे. आता बघा याचे रिलेटेड वर्ड्स आपल्याला एक दिलेला आहे, बाकीचे वर्ड्स मी सांगते. बघा पुढचा वर्ड्स आहे लव अँड अफेक्शन. AFFECTION. अफेक्शन म्हणजे प्रेम. पुढचा एज्युकेशन. त्यानंतर सेल्फ रेलियंट. सेल्फ रेलियंट SELFRELIANT. सेल्फ रेलियंट मीन्स स्वावलंबी. पुढचं वर्ड्स आहे एनकरेज. ENCOURAGE. एनकरेज प्रेरणा देणे. पुढचा वर्ड्स आहे शो काइंडनेस. दया दाखवणे. आता बघा मदर चाइल्ड रिलेशनशिपवर तुम्हाला पॅरेग्राफ लिहून ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला कंप्लीट करून त्याचा फोटो सेंड करायचा आहे. पुढचं बघा इंज्युअर्ड ॲनिमल हाऊ विल यू हेल्प. जखमी प्राण्याला तुम्ही कशी मदत कराल. रिलेटेड वर्ड्स घ्या त्यासाठी. शो काइंडनेस. यूज ऑइंटमेंट. स्पेलिंग घ्या OINTMENT. ऑइंटमेंट म्हणजे मलम. त्यानंतर पुढचा वर्ड्स आहे या दिलेला आहे बघा आपल्याला. पुढचा वर्ड्स प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. त्यानंतर पुढचा वर्ड घ्यायचा आहे पोअर काइंडनेस अँड शो सिम्पथी. पोअर POUR. पोअर काइंडनेस अँड शो सिम्पथी. सिम्पथी मीन्स सहानुभूती. पुढचा वर्ड्स रिलीज्ड फ्री म्हणजे स्वतंत्र किंवा मोकळे करणे. आता इंज्युअर्ड ॲनिमलला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल यावर सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफ लिहून, म्हणजे पॅरेग्राफ लिहिताना 7 ते 8 ओळीत लिहून त्याचा फोटो तुम्ही सेंड करा. पुढची ॲक्टिव्हिटी आहे वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन यूजिंग लेटर इन द वर्ड एन्काउंटर. इथे बघा एन्काउंटर हा वर्ड आपल्याला दिलेला आहे. एन्काउंटर हा शब्द वापरून आपल्याला 3 लेटर 4 लेटर 5-6 वर्ड्स लिहायचे. बघा 3 लेटरचे वर्ड्स लिहायचे, 4 लेटर्सचे वर्ड लिहायचे आणि 5-6 लेटरचे वर्ड्स लिहायचे. एक एक्झाम्पल दिलेले आपल्याला बघा आणि ते कॅपिटल लेटर्समध्येच आपल्याला लिहून दिलेले. आणि अशा प्रकारे एन्काउंटर या शब्दापासून तुम्हाला 3 अक्षरांचं एक वर्ड लिहायचा आहे, 4 अक्षरांचा एक वर्ड आणि 5 ते 6 अक्षरांचा एक वर्ड लिहायचा आहे. ही पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. 8 ॲक्टिव्हिटी बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब इन इंग्लिश. 2 प्रोव्हर्ब आपल्याला मराठीतून दिलेला आहे आणि त्यांचं इंग्लिशमधून त्या ट्रान्सलेट करायच्या आहे. बघा पहिली प्रोव्हर्ब आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. इंग्लिशमधून सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड. सेकंड प्रोव्हर्ब आहे पेरावे तसे उगवते. इंग्लिशमधनं आहे ॲज यू सॉ सो शॅल यू रीप. 9 ॲक्टिव्हिटी राईट अ पॅरेग्राफ अँड गिव ॲन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये पॉईंट दिलेले आहे, त्या पॉईंटचा वापर करून तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्या पॅरेग्राफला योग्य टायटल द्यायचं आहे. बघा खालील पॉईंट कोणकोणते. बर्ड्स अँड ॲनिमल्स. लॉयल. लॉयल मीन्स एकनिष्ठ. सर्व अस. काइंडनेस ऑनेस्ट कॅम्पेन्शन. loneliness avoided. Do not hurt or destroy us. Protection and security. Our best friends. Love and affection. आता बघा याला टायटल तुम्ही द लव्हिंग क्रिचर्स
किंवा बर्ड्स अँड ॲनिमल्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स असं दिलं तरी चालेल. आणि त्यावरचा पॅरेग्राफ तुम्ही मला 10 ते 12 ओळीमध्ये लिहून तो फोटो तुम्ही सेंड करायचा आहे. 10 ॲक्टिव्हिटी बघा. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स, डिटरमाइन द टाईप ऑफ न्यूज. टाईप ऑफ न्यूज याला रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे. 2 रिलेटेड वर्ड्स दिलेले आहे बघा न्यूजला, बिझनेस अँड स्पोर्ट्स. आता बघा पुढचे रिलेटेड वर्ड सोशल, सामाजिक, एज्युकेशनल, शैक्षणिक, पॉलिटिकल, राजकीय, आणि पुढचं आहे इकॉनॉमिकल, आर्थिक. त्यानंतर बघा ॲक्टिव्हिटीमध्ये टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. आता बघा हे रायटिंग स्किलमधला हा भाग आहे. रिपोर्ट रायटिंग इथे कंप्लीट करायचं आहे. रायटिंग स्किल शिकवताना मी तुम्हाला न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा हे शिकवणार आहे. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी आपण रायटिंग स्किल शिकताना समजून घेणार आहोत. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी आहे बघा. प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ व्हर्ब एंडिंग इन ING which is used in forming continuous tense. For example, he is sitting here. Now find out the ING form from the story and classify them into the following table. आता बघा फर्स्ट कॉलममध्ये प्रेझेंट पार्टिसिपल आणि सेकंड कॉलममध्ये यूज इन कंटिन्युअस टेन्स. आता बघा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING लागलेलं असतं व्हर्बला, आणि त्यामध्ये बघा प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये आपल्याला इथे त्यांनी ट्विंकलिंग आईज असं एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे व्हर्बला ING लागलेलं आहे आणि पुढे नाऊन दिलेलं आहे. त्याप्रमाणेच लेसनमधले प्रेझेंट पार्टिसिपल असे लिहायचे आणि पुढे यूज इन कंटिन्युअस टेन्स. इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा, स्टार्टेड ट्रेम्बलिंग. आता इथे तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. सेकंड कॉलममध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज, वेअर आणि व्हर्बला ING येतं. ते आपल्याला लिहायचं आहे बघा. आता त्यामध्ये लिहून घ्या काउइंग. आता बघा प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये लिहायचं आहे काउइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज. सेकंड प्रेझेंट पार्टिसिपलचा कॉलम आधी कंप्लीट करून घेऊ आपण. क्लिंगिंग टू हर बेली. थर्ड शोवरिंग अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. 5 एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड. आता बघा इकडे यूज इन अ कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं आहे सेंटेन्स ब्लड वॉज वूझिंग. पुढचं शी वॉज पॉन्डरिंग. थर्ड द नेबर्स वेअर विटनेसिंग. आणि 5 इट वॉज होल्डिंग. आता लँग्वेज स्टडीमध्ये सेकंड ॲक्टिव्हिटी बघा स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा 5 सेंटेन्स आपल्याला इथे दिलेले आहे. 5 सेंटेन्समध्ये एरर म्हणजे चूक शोधायची आहे आणि ते सेंटेन्स करेक्ट करून परत लिहायचं आहे. आता बघा फर्स्ट सेंटेन्स आहे माय ग्रँडपॅरेंट्स लेड डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. आता बघा लेड डाऊन, लेड हा वर्ड काढून टाकून तिथे ले लिहायचं आहे LAY. बी सेंटेन्स बघा अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. आता बघा इथे सेकंड सेंटेन्समध्ये अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग आलेलं आहे. म्हणजे आता स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी किंवा अपरिचित. आता इथे एकच व्यक्ती आहे आणि वेअर आलेलं आहे, त्याच्यामुळे वेअर काढायचं आणि तिथे येणार आहे वॉज. सी सेंटेन्स बघा माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. आता थर्ड सेंटेन्समध्ये बघा माय सिस्टर अँड आय शेअर्स. शेअर्स हे जे व्हर्ब आहे त्याला एस लागलेला आहे. आता आपण येस व्हर्बला कधी लावतो तर थर्ड पर्सन सिंग्युलर
प्रोनाऊन असल्यानंतर आपण येस लावतो व्हर्बला. आता इथे बघा, माय सिस्टर अँड आय हे थर्ड पर्सन नसून फर्स्ट पर्सन आहे आणि ते पण सिंग्युलर नाही आहे तर प्लुरल आहे आणि त्याच्यामुळे शेअर्स नाही येणार, शेअरला एस लागणार नाही तर फक्त शेअर येणार आहे. डी, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. आता इथे बघा, वन ऑफ माय फ्रेंड असं आलेलं आहे, तर इथे काय पाहिजे होतं, मित्रांपैकी एक मित्र म्हणून काय पाहिजे होतं, वन ऑफ माय फ्रेंड्स, म्हणजे फ्रेंडला एस लागायला पाहिजे होता. त्यानंतर ई बघा, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाईंग ओव्हरहेड. आता इथे बघा, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स यामध्ये अ फ्लॉक ऑफ, फ्लॉक मीन्स थवा आणि पक्ष्यांचा थवा, पण बघा अ फ्लॉक ऑफ असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे वेअर फ्लाईंग नाही येता वॉच फ्लाईंग येणारे आहे तिथे. त्यानंतर लँग्वेज स्टडीमधील थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे ती ग्रामरला रिलेटेड आहे आणि याचाही फोटो तुम्ही मला सेंड करायचा आहे. बघा ती ॲक्टिव्हिटी काय, रिराईट द सेंटेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन गिव्हन अलॉंग विथ, म्हणजे कंसामध्ये सूचना दिलेल्या आहे, कंसातील सूचना वाचून तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बघा काय ते 4 सेंटेन्स बघा काय, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. हे सेंटेन्स तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळात लिहायचं आहे. बी सेंटेन्स आहे, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हे सेंटेन्स तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. थर्ड सेंटेन्स आहे, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे सेंटेन्स तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. डी आहे, शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स. साधा भविष्यकाळ वापरून हे सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची पोएम शिकणार आहोत. थँक्यू.